गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर शहरातील संत ज्ञानेश्वर मंडप पादुका मंदिर या ठिकाणी आळंदीहून येणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विसावते, त्यामुळे या परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्याचे दिसून येत आले आहे। आणि या संत ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिरासमोरून जाणाऱ्या नाथ चौक ते जय भवानी चौक या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली होती। जागोजागी प्रचंड खड्डे साठवून राहणारे पाणी यामुळे या परिसरातील रहिवासी त्रस्त झाले होते आणि याबाबत 2 दिवसापूर्वी त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती। आता आजवरून पाऊस पडत असताना खाली या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांमधून या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे आणि हा रस्ता भर पावसात डांबरीकरण केल्यानंतर टिकणार का असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला। खरे तर 3 वर्षापूर्वी याच नाथ चौक ते जय भवानी चौक या रस्त्याचे खडीकरण व सरफेस कार्पेटिंगचे काम करण्यात आले होते आणि त्यावेळी देखील अशाच पद्धतीने निकृष्ट काम झाल्याची भावना या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली गेली होती। आता हे काम नगरपालिकेच्या ऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे, परंतु भर पावसात करण्यात येत असलेले डांबरीकरण पाहता हा रस्ता पुन्हा निकृष्ट दर्जाचा होईल अशी शंका उपस्थित करत या परिसरातील नागरिकांनी विविध नेते मंडळींना संपर्क केला आणि या ठिकाणी नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके, नगरसेवक लक्ष्मण शिरसट, शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरुण कोळी हे या रस्त्याची पाहणी करण्यासाठी तात्काळ आले असता भर पावसातच या रस्त्याचे काम केले गेल्यामुळे त्यांनी देखील मोठी नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले। तर नाथ चौक ते जय भवानी चौक या रस्त्याच्या आज सुरू करण्यात आलेल्या कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता या रस्त्याचे काम तातडीने करून घेतले जावे अशा सूचना होत्या। त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी तशी मागणी झाली होती आणि त्यामुळे या रस्त्याचे काम आज ठेकेदाराने सुरू केले खरे, परंतु त्या ठिकाणी मटेरियल आल्यानंतर कामास सुरुवात झाल्यानंतर अचानक पाऊस आला आणि त्यामुळे आता ते मटेरियल हॉट मिक्स वाया जाण्यापेक्षा त्या ठिकाणी हातरून टाकू अशा पद्धतीने ते करण्यात आले, परंतु त्या ठिकाणी पुन्हा पाऊस थांबल्यानंतर नव्याने काम केले जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली। जिथे खड्डे आहेत हे रात्रीही सुद्धा त्याला खड्डे दाखवले, मीटिंगमध्ये सुद्धा त्याशी मी म्हणले अध्यक्ष मोठे तिथं त्याला मला म्हणलेलं की बाबा यांना खड्ड्यामध्ये महिला किती मृत्यू झालेले आहेत, त्याच्यामुळे मला तातडीने खड्डे बुजवून ते आम्ही सांगितलं त्यांनी काम करत काय बाबा खड्डे बुजवायचीच आहेत, परंतु अशा प्रकारे नाही पाहिजे, पावसामध्ये खड्डे व्हायला नाही पाहिजे। ते आता खड्डे जरी करायचं त्यांना आम्हाला परत त्यांनी पाऊस झाल्यानंतर वाळल्यानंतर ऊन पडल्यानंतर त्यांनी करून द्यायला पाहिजे, त्यावर काम आम्ही बंद होणार आहेत। मी नगरपालिकेमध्ये सुद्धा सगळे नगरसेवक अध्यक्ष होते, तिथं सुद्धा म्हणलं की जिथे जिथं कामं चालू असतात तिथं त्या ठिकाणी आमचा इंजिनियर नसतो नगरपालिकेचा किंवा आत्तासुद्धा ते BNCचा PWचा तिथे कोण अधिकारी नाही किंवा इंजिनियर नाही, वरून टाकायचं असू द्या किंवा खडी टाकायचे असू द्या किंवा रोड करायचं असू द्या, काही असलं तरी तिथं मी इंजिनियर पाहिजे, त्याचे एस्टिमेट पाहिजे, तिथे किती काम करतोय ते पाहिजे, आम्ही ते सांगितलं परंतु तसं नव्हता, त्यांचं मनमानी कारभार असेल तर हे बरोबर नाही। अशा नागरिकांमधून मला तक्रार आल्यानंतर मी इथं लगेच पाहणी करायला आले असता PWD डिपार्टमेंटचे निमकर साहेब आणि त्यांचे जे काही को इंजिनियर आहेत त्यांना फोन केला होता मी की साहेब असा इथं प्रकार चालू आहे, तर त्यांनी सांगितलं की नाही असं होणार नाही। आणि सगळ्यात मोठं दुर्दैव हे आहे की एवढं मोठं म्हणजे काम चालू असताना या ठिकाणी एकही म्हणजे त्यांचा कोणी इंजिनियर उपस्थित नाही आणि आमच्या सभागृहामध्ये नगरपालिकेच्या कालच्या 16 तारखेच्या मीटिंगमध्ये आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही कुठल्याही भागामध्ये काम करत असताना संबंधित आमच्या भागातील नगरसेवकाला विश्वासात घेऊन त्या भागातलं काम केलं जावं, कारण त्या भागात खड्डे बुजवायचं काम असू द्या किंवा इतर कोणतंही काम असू द्या त्या भागाची सगळ्यात जास्त माहिती त्या नगरसेवकाला असणार आहे, त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन काम करा असं सूचना केल्या असताना देखील
अधिकारी आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इथं कुठल्याही नगरसेवकाला विश्वासात न घेता हे काम चालू केलेलं आहे आणि काम करत असताना पावसाच्या पाण्यामध्ये डांबर ओतलं गेलेलं आहे. अतिशय म्हणजे वाईट प्रकार घडलेला आहे. आमचं PWD डिपार्टमेंटला एवढीच विनंती आहे की काम करत असताना ते चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे आणि त्याच्यावरती तुमचा वॉच असणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही काम करून निघून जाणार आहे, पण हा भाग नगरपालिकेच्या आणि इथं परत नागरिकांच्या ज्या तक्रारी येणार आहेत त्या आमच्याकडे येणार आहेत. त्यामुळं तुम्ही तुमच्या जो कोणी इंजिनियर असेल त्यांच्या देखरेखीखाली काम करून घेणं हे अनिवार्य असताना देखील तुम्ही इथं कोणी हजर नाही. आम्ही इथं अर्ध्या तासाहून जास्त उभा असताना देखील तुमचा कोणी ठेकेदार जे कोणाचं काम आहे याचा कोणी ठेकेदार इथं उपस्थित नाही किंवा PWD विभागाचे कोणी अधिकारी इथं हजर नाहीत. हे दुर्दैव आहे. आमची एवढीच विनंती आहे की हे काम करत असताना त्या कामाची क्वालिटी चेक झाली पाहिजे. परत आम्ही सगळे देखील ह्याच्यामध्ये लक्ष घालून माझ्या नगरपालिकेच्या ह्याच्यातलं सुद्धा काम असेल आणि ते जरी वाईट दर्जाचं होत असेल तर त्याची सुद्धा क्वालिटी चेक करून त्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करायची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे. आणि हे करत असताना PWDला एवढीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या काम जिथं करत आहात त्या देखरेखीखाली करा, कारण वारीचा कालावधी खूपच जवळ येत आहे. पालख्यांचं म्हणजे आगमन होण्याची वेळ इथं जवळ आलेली असताना देखील अजून तुमचं खड्डे बुजवायचंच काम पूर्ण झालेलं नाही. मग म्हणजे हे करत असताना जबाबदारीची जाणीव अगोदरपासून असणं खूप गरजेचं होतं, कारण यापूर्वी ही कामं नगरपालिकेने केलेली आहेत आणि नगरपालिकेकडे एवढा मोठा दांडगा अनुभव असताना देखील वारीच्या म्हणजे ह्याच्यामध्ये हे काम त्यांची उत्तरं तशी आहेत PWDच्या सगळ्या इंजिनियर लोकांची की आमच्याकडे अचानक काम आलं. मग हे काम तुमच्याकडे अचानक आलं तर त्याची जबाबदारी तुम्हाला पार पाडणं होत होती का नाही हे तुम्ही अगोदर तपासायला पाहिजे होतं. आणि आमच्या नगरपालिकेचे सर्व अधिकारी म्हणजे प्रशासकीय अधिकारीसुद्धा त्यांना संबंधित PWDला मदत करत आहेत. तरी देखील हे कसराई होत असेल तर हे दुर्दैव आहे. कुठेतरी याची दखल घेणं गरजेचं आहे. माझी विनंती आहे की या कामाचं म्हणजे दर्जा चेक करूनच इथलं बिल काढण्यात यावं.